या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. रिमझिम पाऊस, दाट धुके आणि थंड हवा. पन्हाळा हे पर्यटन स्थळ असलेल्या पन्हाळगडाला पर्यटकांची गर्दी दीर्घ सुट्टीच्या सरत्या रविवारी झाली होती. पावसानं धुक्यानं दाटलेल्या पन्हाळ्याचं नयनरम्य सौंदर्य अंगावर झोंबणाऱ्या वाऱ्याच्या साथीनं पावसात भिजत पाहण्यासाठी पर्यटकांची पन्हाळगडावरती गर्दी झाली होती. त्यामुळे येथील व्यावसायिकांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं होतं. पन्हाळगड हे कोल्हापूर शहराच्या सर्वाधिक जवळचं, सह्याद्रीच्या कुशीतील सर्वोत्तम थंड हवेचं तसंच निसर्गरम्य हे ठिकाण. भक्कम तटबंदीच्या चिरेबंद भव्य ऐतिहासिक इमारती, थंड हवेचा आल्हाददायक गारवा, पर्वतराजीचा विहंगम नजारा, तबक आणि नेहरू उद्यानातील गगनचुंबी सदाहरित वृक्षांवरील पक्ष्यांच्या कर्णमधुर किलबिलाट, मोरांचा केराव, कासारी तसेच वारणामाईच्या विस्तीर्ण खोऱ्यातील अमर्याद नेत्रसुखद निसर्ग टिपण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येनं पर्यटक पन्हाळगडाला भेट देत असतात. पन्हाळगडावरील 3 दरवाजा, अंधारबाव, सज्जाकोटी, धान्याचं कोठार, पुसाटी बुरुज परिसर, तबक उद्यान, लता मंगेशकर बंगला, आकाशवाणी टॉवर परिसर, पावनगड, रेडेघाट इथं पर्यटकांच्या जत्थेच्या जत्थे सध्या पाहायला मिळत आहे. शिवतीर्थ उद्यान पर्यटकांचं आकर्षण. महापालिकेनं नव्यानं सुरू केलेलं शिवतीर्थ उद्यान सुद्धा पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे. विविध प्राण्यांच्या प्रतिकृती, मुद्रा प्रतिकृतीत असणारा रंगीबेरंगी कारंजा, सेल्फी पॉइंट, लहान मुलांसाठी खेळणी, टाकाऊ वस्तूपासून बनवलेल्या प्रतिकृती, विविध प्रकारची फुलं, बदके, मासे, लवबर्ड्स, वृद्धांसाठी निवाऱ्याची सोय असल्याने प्रशस्त शिवतीर्थ उद्यान सायंकाळी पर्यटकांच्या गर्दीनं अक्षरशः फुलून जात आहे. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी बोरपाळीहून श्रीकांत कुंभार.